वाव, काय सुंदर गरमागरम आंब्याचे उकडीचे मोदक तयार झाले. तुम्ही वाफेवरूनच समजू शकता किती छान स्टीम बसलेली आहे मोदकला. कलर आणि मोदक बघू शकतात, किती आकर्षक दिसत आहे. गरमागरम मोदक साजूक तुपासोबत खायला खूप मजा येते. सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे तुम्ही असे उकडीचे मोदक बनवू शकतात. हे मोदक दिसायला जेवढे सुंदर आहे त्यापेक्षा जास्त टेस्टी लागतात खायला. तुम्हीही असे उकडीचे मोदक घरच्या घरी बनवू शकतात. हे बघा, पोट भरेल पण मन भरणार नाही असे एवढे टेस्टी मोदक तयार होतात. नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये. रेसिपी तर तुम्हाला कळालीच आहे, त्यामुळे लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी आपण साहित्य बघूया. आंब्याचे उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं. त्यानंतर 1 कप आंब्याची प्युरी घेतली. इथे मी साखर न टाकता मिक्सर मध्ये ही प्युरी बनवून घेतलेली आहे. त्यासोबतच 1 कप डेसिकेटेड कोकोनट पावडर. तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनट पावडरच्या ठिकाणी ओलं नारळ पण किसून घेऊ शकतात. त्यानंतर अर्धा कप साजूक तूप, 1 कप बारीक चिरून घेतलेला गूळ, 1 वाटी बारीक रवा, 1/4 चम्मच मीठ, अर्धा चम्मच इलायची पावडर, 1/4 कप मिल्क पावडर, केशर. आंब्याचे उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे. इथे तूप गरम झाले की यामध्ये आपल्याला बारीक रवा ऍड करून घ्यायचा आहे. हे बघा, इथे कढईमध्ये रवा ऍड करून घेतला. आता आपल्याला रवा एकसारखा भाजून घ्यायचा आहे, हलवून हलवून, म्हणजे तो जळणार नाही. हे बघा, इथे रवा आपला छान भाजून झाला. आता भाजलेल्या रव्यामध्ये लगेच आपण डेसिकेटेड कोकोनट पावडर ऍड करून घेणार आहोत. तेही आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामध्ये. डेसिकेटेड कोकोनट पावडर आणि रवा जळणार नाही याची काळजी घ्यायची. हे बघा, रव्यामध्ये चांगले डेसिकेटेड कोकोनट पावडर मिक्स झालं. हे बघा, रवा आणि डेसिकेटेड कोकोनट पावडर पण चांगलं भाजून घेतलं. आता यामध्ये आपण लगेच आंब्याची प्युरी ऍड करून घेणार आहोत. त्यासोबतच आपण बारीक चिरून घेतलेला गूळ पण ऍड करून घेऊया. इथे आपल्याला आंब्याची प्युरी आणि गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे डेसिकेटेड कोकोनट पावडर मध्ये आणि रव्यामध्ये. हे बघा, इथे आपलं मिश्रण हळूहळू तयार व्हायला सुरुवात झाली. तुम्ही बघू शकतात मिश्रणाचं टेक्स्चर कसं आहे. आता लगेच आपण फ्लेवरसाठी इलायची पावडर ऍड करून घेऊया. त्यासोबतच आपण इथे टेस्ट वाढवण्यासाठी मिल्क पावडर ऍड करून घेणार आहोत. आता आपण मिल्क पावडर आणि इलायची पावडर पण चांगलं मिक्स करून घेऊया. हे बघा, इथे आपलं आंब्याचे उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारं सारण तयार झालं. आता इथे तयार झालेलं सारण मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलं. इथे आपल्याला सारण चांगलं थंड करून घ्यायचं आहे मोदक मध्ये भरण्यासाठी. आता इथे पुन्हा मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. इथे उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारं आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी कढईमध्ये आंब्याची प्युरी ऍड करून घेतली. त्यानंतर आपण अर्धा कप पाणी ऍड करून घेणार आहोत. इथे ज्या कप मध्ये मी आंब्याची प्युरी घेतली होती त्यामध्येच पाणी घ्यायचं आपल्याला, म्हणजे आंब्याची प्युरी वेस्ट होत नाही. हे बघा, आंब्याच्या प्युरीमध्ये पाणी टाकून घेतलं. आता आपण पाणी चांगलं मिक्स करून घेऊया प्युरीमध्ये. हे बघा, आंब्याच्या प्युरीमध्ये पाणी मिक्स करून घेतलं. तुम्ही बघू शकता आंब्याची प्युरी ऍड केल्यामुळे किती छान रंग आलेला आहे. आता लगेच आपण यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया. मीठ ऍड केल्याच्या नंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपण साजूक तूप ऍड करून घेणार आहोत, म्हणजे अजून जास्त टेस्ट छान वाढेल. तूप ऍड केल्यानंतर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे, म्हणजे तूप व्यवस्थित मिक्स होईल आणि त्याचा चांगला फ्लेवर उतरेल. आता आपण लगेच यामध्ये तांदळाचं पीठ ऍड करून घेणार आहोत. इथे तांदळाचं पीठ ऍड केल्याबरोबर फास्ट हलवायचं आपल्याला, जेणेकरून पिठामध्ये गाठी वगैरे तयार होणार नाही. हे बघा, हळूहळू मिश्रण तयार व्हायला सुरुवात झालं. तुम्ही बघू शकता पाणी एकदम परफेक्ट पडलं होतं. हे बघा, इथे आपलं मिश्रण तयार झालं. आता लगेच आपण यावर झाकण ठेवणार आहोत. इथे कढाईवर झाकण ठेवल्याच्या नंतर आपल्याला हे मिश्रण 2 ते 3 मिनिटांसाठी असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे त्याला चांगली वाफ बसेल. तुम्ही बघू शकता आता मिश्रणाला चांगली वाफ बसली.
आता आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. तुम्ही बघू शकता सॉफ्ट झालेलं आहे तांदळाचं पीठ. आता अजून चांगलं मॅश करून घेऊया आपल्याला पावभाजी मॅशरच्या सहाय्याने. सध्या मिश्रण गरम असल्यामुळे आपल्या हाताला चटके बसू शकतात, त्यामुळे मी पावभाजी मॅशरने मॅश करून घेत आहे पीठ. म्हणजे चांगला स्मूथनेस येतं त्याला. हे बघा अशा प्रकारे मी गोळा तयार करून घेतला पिठाचा. आता आपण तळ हाताच्या सहाय्याने पण त्याला चांगलं मॅश करून घेणार आहोत. म्हणजे पीठ चांगले एकजीव होईल. मी जशी पद्धत दाखवली त्याच पद्धतीने करून घ्या. मोदक खूप छान टेस्टी तयार होतात. आता त्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे आपल्याला आणि पुन्हा तळ हाताच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे. म्हणजे अजून चांगलं तांदळाचं पीठ सॉफ्ट होईल. हे बघा इथे तांदळाचं पीठ चांगलं सॉफ्ट झालेलं आहे. आता आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे, म्हणजे त्याचं वरचं आवरण कडक होणार नाही. त्यासाठी ओला रुमाल घ्यायचा आणि त्याने झाकून ठेवायचं आपल्याला. आता इथे लिंबाच्या आकाराचा मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे. त्यानंतर तळ हाताला थोडंसं तूप लावलं. इथे आपल्याला पीठ चांगलं हातावर मळून घ्यायचं आहे, म्हणजे ते चांगलं स्मूथ होईल. हे बघा. त्यानंतर इथे एक मी मोदकाचा साचा घेतलेला आहे. त्याला मी तुपाने ग्रीस करून घेतलं. तुम्हाला हवं असेल तुम्ही ऑइलने ग्रीस केलं तरीही चालेल. त्यानंतर पिठाचा गोळा त्यामध्ये भरून घ्यायचा. त्यानंतर मोदकमध्ये सेंटरला जागा करून घ्यायची आपल्याला सारण भरण्यासाठी. हे बघा अशा पद्धतीने सारण भरून घ्यायचं. त्यानंतर मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा आपल्याला. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने करून दाखवला. हे बघा किती सुंदर मोदक तयार झाला. आता राहिलेले सर्व मोदक याच पद्धतीने तयार करून घेऊया. हे मोदक झटपट तयार होतात आणि त्याची एकसारखी डिझाईन बघून अजून मोदक सुंदर दिसतात. हे बघा अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतले. किती सुंदर मोदक तयार झाले. आता आपण मोदक स्टीम करून घेणार आहोत. त्यासाठी मोदक पाण्यामध्ये डिप करून घ्यायचा. त्यानंतर तो केळीच्या पानावर ठेवायचा आपल्याला. त्यानंतर त्यावर थोडंसं केशर लावून घ्यायचं. याच पद्धतीने बाकीचे मोदक पण पाण्यात डिप करून घ्यायचे आहे आणि केळीच्या पानावर ठेवून घ्यायचे. तुम्ही इथे हळदीचं पान पण घेऊ शकतात. हे बघा अशा प्रकारे मी मोदक सेट करत आहे चाळणीमध्ये आणि त्यावर छान केशर लावून घेतलं. हे बघा आंब्याच्या उकडीचे मोदक मी सर्व चाळणीमध्ये सेट करून घेतले अशा पद्धतीने. आता इथे मोदक तयार आहे स्टीम करण्यासाठी. इथे पाण्याला चांगली उकळी आली. आता यावर मोदकाची चाळणी ठेवूया. त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आपल्याला. इथे आपण 20 ते 25 मिनिटासाठी मोदक स्टीम करून घेणार आहोत. हे बघा किती छान वाफ निघलेली आहे मोदक मधून. याचा अर्थ असा आहे की आपले मोदक व्यवस्थित स्टीम झाले. आता आपण आंब्याच्या उकडीचे मोदक सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेऊया. हे बघा किती छान मोदक तयार झाले. तुम्ही बघू शकतात मोदकच्या आतपर्यंत सारण व्यवस्थित भरलेलं आहे. हे मोदक दिसायला खूप सुंदर आहे आणि खायला पण तेवढेच टेस्टी लागतात. हे बघा किती छान मोदक तयार झाले. मस्तपैकी आंब्याचे उकडीचे मोदक तयार झालेले आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.